मित्रांनो, लद्दाखचं जे आंदोलन आहे ते आता हिंसक वळणावरती आलंय. सोनम वांगचुक जे की एन्व्हायरमेंटलिस्ट आणि इंजिनियर आहेत, त्यांनी या आंदोलनाला सुरुवात केली होती, पण ते आता जेलमध्ये आहेत. त्यांना अटक करण्यात आली आहे. पण सोनम वांगचुक यांनी हे आंदोलन का सुरू केलं, त्यांच्या मागे कारण काय होतं, त्यांच्या मागण्या काय आहेत आणि केंद्र सरकार त्यांच्या मागण्या पूर्ण करेल की नाही, या सगळ्यांचा आढावा या व्हिडिओमध्ये आपण घेऊ. तर मित्रांनो, सोनम वांगचुक यांनी या आंदोलनाला सुरुवात केली आणि त्यांच्या दोन प्रमुख मागण्या आहेत. त्यामध्ये पहिली म्हणजे लद्दाखला 6 शेड्यूलमध्ये इन्क्लूड करायचं आणि दुसरी म्हणजे लद्दाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळवून द्यायचा. तर बघा मित्रांनो, लद्दाखची 97% लोकसंख्या ही आदिवासी आहे. तिथलचे प्रदेश डोंगराळ, दुर्गम आणि पर्यावरणदृष्ट्या खूप नाजूक आहेत. त्यामुळे त्यांना एक राजकीय संरक्षण पाहिजे. इथलची जी संस्कृती आहे, त्यांची परंपरा आहे, त्यांची भाषा आहे, हे सर्व जपण्यासाठी त्यांना घटनेचा आधार पाहिजे. त्यामुळेच लद्दाखला 6 शेड्यूलमध्ये टाकण्याची मागणी सोनम वांगचुक यांनी धरून ठेवली. त्यानंतर जेव्हा आर्टिकल 370 हटवण्यात आलं, तेव्हा जम्मू आणि काश्मीर आणि लद्दाखला वेगळं करून युनियन टेरिटरी बनवल्या गेला. जम्मू आणि काश्मीरमध्ये आधीच विधानसभा होती. तिथलच्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी निवडून दिलेला एक रिप्रेझेंटेटिव्ह विधानसभेमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न मांडत होता. पण लद्दाखमध्ये असं नव्हतं. लद्दाखमध्ये विधानसभा नाही, म्हणून लोकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी तिथं त्यांनी निवडून दिलेली सरकार नाही. म्हणूनच लद्दाखला राज्याचा दर्जा देणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आता बघूयात की लद्दाखला 6 शेड्यूलमध्ये इन्क्लूड करता येते की नाही ते. तर मित्रांनो, 6 शेड्यूल म्हणजे काय, तर भारतीय राज्यघटनेमध्ये 6 शेड्यूल हे नॉर्थ ईस्ट राज्यांमध्ये दिले गेले. त्यामध्ये 4 मेन राज्य इन्क्लूड होतात. त्यामध्ये आसाम, मिझोरम, त्रिपुरा आणि मेघालय ही 4 राज्य आहेत. तर यामध्ये एक ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल तयार केली गेली आहे आणि त्यांना पूर्णपणे अधिकार दिले. यामध्ये ते स्वतः कायदे तयार करू शकतात. त्यांच्यामध्ये जर का जमिनीचे वाटप किंवा जमीन सेल करायची असेल तर त्यासाठी वेगळे कायदे आहेत. त्यांच्यावरती जे लोकल रेसिडेंट आहेत त्यांना खूप अधिकार दिलेत. त्यांना सरकारी नोकरी असू दे, शाळा असू देत, या सर्व इन्स्टिट्यूटमध्ये पहिल्यांदा तिथलचे लोकल रेसिडेंटला मान्यता आहे. त्यानंतर त्यांची जी संस्कृती आहेत, परंपरा आहेत, त्यांना जपण्यासाठी सुद्धा हे काउन्सिल सक्षम आहे. म्हणूनच लद्दाखला 6 शेड्यूलमध्ये आणण्यासाठी मागणी केली गेली. पण बघा मित्रांनो, की लद्दाखला 6 शेड्यूलमध्ये आणता येणार नाही, कारण हे सगळे जे 6 शेड्यूलचे जे नियम आहेत ते फक्त त्या 4 राज्यापुरते मर्यादित आहेत. बाकीचे जे आदिवासी लोक आहेत अदर स्टेटचे, त्यांच्यासाठी 5th शेड्यूल बनवण्यात आला आहे, पण ते तर त्यांना काही अधिकार दिले गेलेले नाहीत. अधिकार लिमिटेड आहेत. जर लद्दाखला 6 शेड्यूलमध्ये इन्क्लूड करायचे तर त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागेल, अमेंडमेंट्स करावे लागतील. पण त्यासाठी राजकीय नेत्यांची इच्छा असणं गरजेचं आहे. त्यासाठी पहिल्यांदा जम्मू आणि काश्मीर रिऑर्गनायझेशन ॲक्टला बदलावं लागेल. ही खूप एक किचकट प्रोसेस आहे. म्हणूनच हे राजकीय नेते यामागे लागत नाहीत. पण राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करून लद्दाखला 6 शेड्यूलमध्ये आणता येतं. त्यानंतर लद्दाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळतो की नाही हे बघूयात. तर बघा मित्रांनो, लद्दाख ही युनियन टेरिटरी आहे आणि युनियन टेरिटरीमधून राज्याचा दर्जा मिळवणं हे शक्य आहे. कारण सिक्कीम, गोवा, हिमाचल प्रदेश हे आधी युनियन टेरिटरीज होते आणि आता ते राज्य आहेत. त्यामुळे लद्दाख सुद्धा राज्याचा दर्जा भेटू शकतो. यामध्ये काही लोकांचं म्हणणं असं आहे की लद्दाखची लोकसंख्या कमी आहे, म्हणून लद्दाखला राज्याचा दर्जा देता येत नाही. त्यामध्ये एक उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो. सिक्कीम जेव्हा राज्य बनलं तेव्हा त्याची पॉप्युलेशन ही 2 लाखाच्या आसपास होती आणि आत्ताची लद्दाखची लोकसंख्या ही 3 लाखाच्या आसपास आहे. म्हणजे जेव्हा 2 लाखाची लोकसंख्या असून सुद्धा सिक्कीमला राज्याचा दर्जा मिळू शकतो, तर लद्दाखला 3 लाख लोकसंख्या असून सुद्धा का मिळू शकत नाही. त्यामुळे मित्रांनो, लद्दाखला राज्याचा दर्जा भेटू शकतो. त्यानंतर केंद्र सरकारचं एक कन्सर्न आहे की लद्दाख ही पाकिस्तान आणि चायना याच्याशी बाउंड्री शेअर करते आणि जर का लद्दाखला राज्याचा दर्जा भेटला तर केंद्र सरकारचं कंट्रोल कमी होईल आणि चायना आणि पाकिस्तान याचा फायदा घेऊ शकतात. पण सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश हे सुद्धा चायनासोबत बाउंड्री शेअर करतात. मग तिथलचं केंद्र सरकारचं कंट्रोल कमी झालंय का? जर सिक्कीम, अरुणाचल प्रदेश हे जर बाउंड्री शेअर करत असतील आणि ते राज्य असतील तर लद्दाख पण राज्य बनू शकतं. जर लद्दाखला राज्याचा दर्जा द्यायचा असेल तर डायरेक्टली लद्दाख रिऑर्गनायझेशन ॲक्ट संसदेमध्ये पास करावं लागणार. राष्ट्रपतीची साईन करून जेव्हा हे बिल न्यायालयात येईल, त्याचं रूपांतर कायद्यामध्ये होईल, तेव्हाच लद्दाख हे फुल स्टेट बनेल. मित्रांनो, ह्या दोन्ही मागण्यासाठी फक्त राजकीय नेत्यांची इच्छा असणं गरजेचं आहे. म्हणजेच नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी जर मनावर घेतलं तरच ह्या दोन्ही मागण्या पूर्ण होतील, नाही तर होणार नाही.
तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. कमेंट करून मला नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला आणि काही तुमच्या तक्रारी असतील तर त्या कमेंटमध्ये लिहा. मी त्याचं उत्तर नक्की देईल. थँक्यू सो मच.